उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने घरातील वातावरण छान आणि प्रसन्न होतं. नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. देवघरातील हळद, गोमूत्र, गुलाबजल, चंदन पावडर आणि अत्तर या सर्व गोष्टींची एक पेस्ट तयार करून घेणार आहे. हळद आणि गोमूत्र घालून सुद्धा फक्त तुम्ही उंबरठ्यावरती लेपन करू शकता. अत्तर आणि चंदन पावडर घातल्याने ह्याचा सुवास जो आहे तो अधिक चांगला येतो आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं. सर्वात अगोदर उंबरठा हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आता जर लाकडाचं उंबरठं असेल तर त्याच्यावरती हाताने लेपन अगदी छान पद्धतीने बसलं जातं. पण जसं दगडाचा उंबरठा असेल तर त्याच्यावरती तुम्हाला चमच्याच्या मदतीनंच लेपन करावं लागणार आहे. हाताने तेवढं छान लेपन बसत नाही. चौकटीला सुद्धा आपल्याला हे जे लेपन आहे ते तयार करून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर दिवा आणि धूप लावायचा आणि मगच आपल्याला पूजा करायची आहे. छान सुशोभित सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर फार मोठी किंवा रांगोळी जमत नसेल तर थोडी का होईना पण रांगोळी ही नक्की काढावी. त्याच्यामध्ये रंग भरावे जेणेकरून उंबरठा अजून छान आणि सुशोभित दिसेल. माता लक्ष्मी ही मुख्य प्रवेशद्वारावरूनच आतमध्ये येते आणि आपल्या घरामध्ये चांगल्या किंवा वाईट ह्या गोष्टी उंबरठ्यामधूनच आतमध्ये येतात. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार आणि उंबरठा नेहमी सुशोभित, छान आणि सुंदर सजवलेला असावा. तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीची रांगोळी काढायची. चौकटीवरती अशा पद्धतीने हळदी कुंकवाचे बोटं उठवायचे आहेत. जिथे जिथे रांगोळी काढली आणि उंबरठ्यावरती हळद, कुंकू, थोडेसे तांदूळ आणि फूल वाहून पूजा करायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा अन्य कोणत्याही मंत्राचा जप करत तुम्हाला उंबरठ्याची अशा पद्धतीने पूजा करायची आहे. धूप दीप दाखवायची, उंबरठ्याला हात जोडायचा आणि प्रार्थना करायची. हे उंबरठ्या तुझ्या आतून फक्त चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींनाच आतमध्ये येण्याची परवानगी असू दे. नकारात्मक गोष्टी किंवा वाईट गोष्टींना या उंबरठ्याच्या बाहेरच जागा राहू दे असं म्हणायचं आणि उंबरठ्याला प्रार्थना करायची. दोन्ही बाजूला 2 पंत्या लावल्या तरी काही हरकत नाही.